शिरोळ इथल्या श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीनं दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती 9व्या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रसिद्ध वात्र टीकाकार रामदास फुटाणे संमेलनाध्यक्ष होते। यावेळी बोलताना फुटाणे यांनी साहित्यिकांच्या विचारांची बैठक पक्की असेल तर समाज बांधण्याचं मोठं काम साहित्य संमेलन निश्चित करू शकतात असं सांगितलं। आजच्या परिस्थितीवर भाष्य करताना चारित्र्यवान सेलिब्रिटी ईडीमुक्त उद्योगपती हे मंदिर उद्घाटनाला उपस्थित राहत असल्याचा टोला त्यांनी लगावला। राजकारणी लोक प्रत्येक जातीला बोल जातात, त्याच्याकडे ते मतदार म्हणून बघतात। साहित्यिकांनी माणूस म्हणून पाहिलं पाहिजे, मतदार म्हणून नाही। त्या ठिकाणी आता झालं काय की सगळ्यात आता मोठं म्हणजे धर्म नावाची गोष्ट अशी ना की या नावावर निवडणुका जिंकता येतात आणि पडता येतो। धर्माचा जास्त वापर कधी करायचा, एखाद्या निवडणुकीपूर्वी एखाद्या मंदिर कशी बांधत सुटायचं, हा नवीन प्रकार सुरू झालेला। आणि मग मंदिरात गर्दी कोणाची होती? मंदिरात चारित्र्यवान फिल्मी सितारे, चारित्र्यवान फिल्मी सितारे आणि ईडीमुक्त उद्योगपती, चारित्र्यवान फिल्मी सितारे आणि ईडीमुक्त उद्योगपती पाहून उंबरठा प्रसन्न झाला। चारित्र्यवान फिल्मी सितारे आणि ईडीमुक्त उद्योगपती पाहून उंबरठा प्रसन्न झाला, पण दानपेटी मोठी होतात, दानपेटी मोठी होतात, गाभारा मात्र खिन्न झाला, गाभारा मात्र खिन्न झाला। यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही मनोगत व्यक्त केलं। याप्रसंगी समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, महाराष्ट्र केसरी महिला कुस्तीपटू अमृता पुजारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। दुपारच्या सत्रात बाबासाहेब परीट, डॉक्टर विजयराज कोळी यांचं कथाकथन झालं। त्यानंतर निमंत्रित कविकट्टा पार पडला। यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू, माजी आमदार उल्हासदादा पाटील, अनिलराव यादव, पृथ्वीराज यादव, दगडू माने, सुनील इनामदार, शंतनू यादव यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते।